फिश टँक मध्ये पाणी आहे आणि त्याच्यात आम्ही खाली पीच नावाची फळं टाकणार आहे. तुम्ही हात मागे बांधायचे आणि तोंड बुचकळून ते तोंडाने पीच बाहेर काढायचं. आईने मला फोन केला की तुला आयुष्यात काय कमी आहे, तुला प्रसिद्धी हवी आहे, पैसे, थ्रिल, का म्हणून तू असला कार्यक्रम स्वीकारलास. वो कृष्ण के यहाँ पे होता ना, वो देखो ऐसे ऐसे होता ना. हाँ हाँ वो नहीं वो नाही वगैरे असं मी त्यांना वो जो मोर का पीस रहता है ना वो. ते भाषांतर जे झालेलं असायचं ते ऐकून मी यांना कसं कळलं मी आत्ता जे केलं ते, आणि हाच तो शब्द मैं यही तो कह रही थी हा हा वगैरे असं. तुझ्या नवऱ्याने कधी म्हटलंय का तुझ्यासाठी हातात फुल घेऊन असं गाणं? एकदा नाही, बर किती वेळेला म्हणलंय असं विचार. काय सांगते, सो स्वीट. तो फार छान गातो. तो श्रुती सडोलीकरांचा विद्यार्थी आहे. अरे वा, काय सांगते. तो शास्त्रीय संगीत शिकलाय आणि तो योगेश समसींकडे तबला शिकलाय. त्यामुळे तो शास्त्रोक्त गाऊ आणि तबला वाजवू शकतो. मग ऍक्टिंग तिथे नाही ना, ऐकत नाही अजून माझं. तो म्हणाला बास तुझ्याच समोर. अमृता, गुलजारांशी तुझी मैत्री खूप तुला लाभलेली आहे, तू नशीबवान आहेस. त्याबद्दल आम्हाला सांग ना थोडंसं. अरे दूरदर्शनवरती ते एक सिरियल करत होते प्रेमचंदच्या गोष्टींवरती. तर त्यासाठी स्क्रीन टेस्ट चालू होत्या आणि सलीम आरिफ त्यांचे जे मेन असिस्टंट आहेत ते NSDत, मी राष्ट्रीय नाट्य विद्यालयात जेव्हा होते तेव्हा ते मला भेटले होते आणि त्यांनी लक्षात ठेवून मला तिथे बोलवलं. तर मी अशी धडधडत्या हृदयाने तिथे गेले आणि गुलजार साहेब आले. त्यांनी माझ्याकडे असं पाहिलं, पान खा सकती है. तर त्यांचा असा खालचा एकदम बेसचा आवाज. म्हणलं पान, हाँ 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 बहुत पान खाना पड़ेगा, खा सकती है. म्हटलं हाँ हाँ खा सकती हूँ मैं हाँ खाऊंगी. काही म्हणजे असं. गा सकती है. म्हटलं हाँ कास्टिंग हो गई, तुम जा सकती हो. विषय संपला. काय ती आब त्या उर्दूची सगळी माहिती भाषा, असं ते फार वेगळे आणि ग्रेट दिवस होते. आणि नंतर त्यांनी कुसुमाग्रजांना उर्दूमध्ये आणायचं ठरवलं, म्हणजे त्याचं भाषांतर करायचं. तर ते म्हणाले की तू मला सांगशील का काय. ते म्हणलं पण माझं हिंदी इतकं बरं नाहीये. ठीक आहे, मेरी हिंदी बिघडेगी, इतना ही होगा ना, असं म्हणाले. आणि मी हिंदी, हातपाय, इंग्लिश असं मी त्यांना, वो कृष्ण के यहाँ पे होता ना, वो देखो ऐसे ऐसे होता ना. हाँ हाँ वो नहीं वो नाही वगैरे असं मी त्यांना, वो जो मोर का पीस रहता है ना वो. आणि ते ना ते नुसते असं बघत असायचे, बस असं म्हणायचे आणि मग ते लिहायचे. आणि ते जे ते भाषांतर जे झालेलं असायचं ते ऐकून मी यांना कसं कळलं मी आत्ता जे केलं ते, आणि हाच तो शब्द मैं यही तो कह रही थी हा हा वगैरे असं. पण ते माझ्या नाचातनं ते कसे शोधून काढायचे मला माहिती नाहीये. पण कुसुमाग्रजांच्या कविता भाषांतरासाठी गुलजार साहेबांना तू समजावून सांगितल्यास. आणि ते पुस्तक आलं मला वाटतं मौजेतर्फे आता. ते पुस्तक आलं आणि मला खूप छान वाटलं. त्यांनी ते अर्पणच केलं मला, त्यामुळे मी एकदम झॅप झाले होते. हो, काय सांगते. त्यांनी फार छान, जिनी तिचे हातपाय चालवून मला हे भाषांतर करायला मदत केली असं वगैरे त्यांनी खूप छान हे केलं. मला तुझ्यावरती आता किती जळायला होतंय माहितीये का तुला, किती जळायला होतंय मला. नाही खरंच, आय थँक लाईफ फॉर दिस प्रेशियस थिंग. सैफ अली खानची हिरोईन आणि ऋतिक रोशनची आई अशा दोन्ही भूमिका करण्याचं तू धाडस केलंस, म्हणजे कसं काय, कसं जमतं. जेव्हा करत होते तेव्हा कळलंच नाही की हे धाडस आहे. सिनेमे रिलीज झाले आणि मग मुलाखती वगैरे सुरू झाल्या तेव्हा कळलं की मी खूप मोठं धाडस केलंय. आपल्या करिअरच्या सुरुवातीला एक आपल्या स्वतःची एक असं आपल्या मनात एक वेळ असतं की आपण चांगलं काम करायचंय, आपल्याला चांगले सिनेमे आणि नाटकं मिळू देत. तर त्या ह्याच्यात मिशन काश्मीरची गोष्ट जेव्हा ऐकवली गेली आणि विधू विनोद चोप्रांनी माझी ऑडिशन पण घेतली होती. मी तेव्हा पुण्यात होते, पुण्याहून मुंबईला येऊन मी ऑडिशन दिली आणि मला एकच वाटत होतं की बहुतेक हे मला घेणार नाहीत, कारण मी संजय दत्तपेक्षा खूपच बुटकी आहे. कारण तो 6 फूट आहे मला माहित होतं. त्यामुळे मी त्या ऑडिशनला जाताना बाकी तयारी तर ठीक आहे, काय आपण बोलायचं वगैरे मी ठरवलं होतं, पण मी 4 इंचाचे असे उंच हिल्स विकत घेतले होते, कारण संजय दत्त बरोबर माझं फोटोशूट होतं. आणि तेव्हा मी जेव्हा फोटोशूटमध्ये त्यांना ठीक वाटले तेव्हा मला वाटलं आता काय प्रश्नच नाही. आणि ऋतिक रोशनची आणि माझी भेटही इतकी छान झाली होती. तो म्हणाला, हाय आय एम ऋतिक रोशन, सन ऑफ राकेश रोशन, आय एम अ स्ट्रगलर.
तर मी म्हटलं हाय आय एम सोनाली कुलकर्णी, डॉटर ऑफ व्ही जी कुलकर्णी, आय एम अ स्ट्रगलर एज वेल. मला काय माहिती तो कोण आहे. ते सगळे म्हणले की ऋतिक रोशन हा राकेश रोशनचा मुलगा. म्हणलं ग्रेट ग्रेट. अच्छा, म्हणजे त्यावेळेला तो द ऋतिक रोशन नव्हता? नाही, अजून कहो ना प्यारेचं शूटिंग चालू होतं. अच्छा. हा, त्यामुळे. आणि फरहानकडे पण मी ऑडिशन दिली होती. झोया अख्तरनी माझी ऑडिशन घेतली होती दिल चाहता है, फरहानच्या बहिणीनी. आणि तो रोल मला खूपच आवडला, कारण मस्त गँग होती. आणि रिलीज आधी कुठला झाला? रिलीज मिशन काश्मीर आधी झाला. मग मिशन काश्मीर ज्यावेळेला रिलीज व्हायला आला होता आणि तू ज्यावेळेला ऋतिक रोशनच्या आईची भूमिका केली ही न्यूज कुठनं तरी फरहान अख्तरच्या कानावर पडली असेल, त्यावेळेला त्यांनी बोलून सांगितली होती. मग त्यावेळेला असं नाही केलं त्यांनी, काय वेळ लागला तुला, माझी हिरोईन आहेस तू पिक्चरची, तिथे त्याची आई का रोल काय करतेस? पण त्याच्यानंतर मला ओमार शरीफची नात व्हायचा पण चान्स मिळाला. त्यामुळे असं चांगले फिल्म मेकर्स मला नाही वाटत असं कुठल्या कलाकाराला रागवतील की तू अमुक एक भूमिका का करतेस. त्याला माहित होतं. मी जेव्हा ऑडिशनला गेले दिल चाहता है तेव्हाच त्यांना सगळ्यांना माहिती होतं की मी विधू विनोद चोप्राची मिशन काश्मीर नावाची फिल्म करतेय. आणि त्याच्यात ऋतिकच्या आईची भूमिका करतेस. हो, त्यांना माहित होतं आणि मी सांगितलं होतं. आणि ऋतिकची आई म्हणण्यापेक्षा मी संजय दत्तची बायको जास्त होते. पण अर्थातच ती एक मजा होती ना त्यात, की मी ऋतिकच्या बरोबर एक सीन केला होता. फक्त ऋतिकनी मला सांगितलं होतं. पॅकअपच्या दिवशी प्रीतीनी सेटवर म्हणजे माझ्या व्हॅनमध्ये एक वाईन आणली होती आणि सोनालीचं पॅकअप होते. तेव्हा सगळ्यांनी टोस्ट करून ऋतिकनी मला सांगितलं होतं की यापुढे कधी मी तुला मा म्हणणार नाही. दिल चाहता है, मग गाभरीचा पाऊस वगैरे असे सिनेमे केल्यानंतर मग फिअर फॅक्टर आणि झलक दिखला जा वगैरे का करावं असं वाटलं? प्रयोग म्हणून. कारण मला खरंच आवड आहे नाचाची. मी शास्त्रीय नृत्य शिकली आहे अनेक वर्ष. पण वेस्टर्न क्लासिकल फॉर्म्स काय असतात, म्हणजे जॅझ आणि साल्सा ही नावं फार तर माहिती होती. तर जेव्हा झलक दिखला जेव्हा ऑफर झालं तेव्हा मला वाटलं किती छान, आपल्याला एक पेड सुट्टी मिळणार आहे ज्याच्यात आपल्याला काहीतरी शिकायलाही मिळणार आहे. फिअर फॅक्टरची मात्र मजा झाली. फिअर फॅक्टरचा पहिला एपिसोड आईनी पाहिला. त्याच्यामध्ये असं होतं की आम्ही सगळ्या मुली फिअर फॅक्टरच्या पहिल्या एपिसोडला हेलिकॉप्टरमधून उड्या टाकतो नदीत. तर आईनी तो पाहिला, तोपर्यंत ती शांत होती. त्यानंतर असं होतं की अक्षय कुमारनी पहिल्या एपिसोडला त्या उड्या मारून झाल्यावर सांगितलं की एक ॲक्शन राऊंड आणि एक ॲनिमल राऊंड, म्हणजे क्रिपी क्रॉली प्राणी काहीतरी येणार. तर त्यात असं होतं की त्यांनी एक फिश टँक आणून ठेवला आणि तो म्हटला फिश टँकमध्ये पाणी आहे आणि त्याच्यात आम्ही खाली पीच नावाची फळं टाकणार आहे. तुम्ही हात मागे बांधायचे आणि तोंड बुचकळून ते तोंडाने पीच बाहेर काढायचं. मी थोड्या वेळ आत थांबू का? हे भीतीदायक आहे जरा. तर आम्हाला वाटलं अच्छा म्हणजे श्वास रोखून धरावा लागणार वगैरे. तर तो म्हटलं पण याच्यात काही मजा नाही, ह्याच्यात मी थोडे नूडल्स टाकतो. तर आम्हाला वाटलं शी मग ते मीठ आणि तिखट असं कसं लागेल, आपल्या डोळ्याला चुरचुरेल वगैरे. तर ते नूडल्स म्हणजे साप होते अवधूत. विविध आकाराचे साप टाकले अक्षयनी त्याच्यात आणि किती 23 साप होते वेगवेगळ्या आकाराचे आणि ती पिल्लं अशी बाहेर येत होती अशी करून. आणि हे सगळं करून त्यांनी सांगितलं की पहिलं कोण जाणार ह्या राऊंडसाठी, जिच्यावर माझा विश्वास आहे ती एकच, सोनाली. तर तो अत्यंत हिलेरियस एपिसोड होता, कारण त्यात असं होतं अक्षय मला ओढतोय आणि मी म्हणते मी नाही येणार पहिल्यांदा. तो म्हटलं अगं कुणीतरी धाडस करायला पाहिजे, चल. शेवटी मी घातलं त्या सापांच्या टँकमध्ये तोंड. आणि आईचा एपिसोड नंतर 2 महिन्यांनी दाखवला गेला टीव्हीवर आणि मी येऊन कोणाला सांगितलं नव्हतं मी असं काही केलंय. आईने मला फोन केला की तुला आयुष्यात काय कमी आहे, तुला प्रसिद्धी हवी आहे, पैसे, थ्रिल, का म्हणून तू असला कार्यक्रम स्वीकारलास. असो, अमृताकडे येताना आजकालच्या तरुण तरुणींच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप तोचपणा खूप येतो आणि ह्याबद्दलचं एखादं नाटक तू करतेस, करणार आहेस असं आमच्या कानावर आलेलं आहे, ते काय आहे? या विषयावरचं नाटक मी ऑलरेडी करते आहे, ज्याचं नाव आहे पुनश्च हनीमून, जे संदेश कुलकर्णींनी लिहिलं आहे, जो काटकोन त्रिकोणमधून अभिनेता म्हणून तुमच्यासमोर आलेला आहे. आणि या नाटकाचा तो लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेता आहे. आणि माझ्यासाठी अप्रूपाची गोष्ट म्हणजे तो आम्ही इतके वर्ष एकत्र होतो ते आमचे हे आहेत, पण पहिल्यांदाच आम्ही दोघं एकत्र स्टेजवरती काम करतो आहोत. तर त्यामुळे माझ्यासाठी हे एकदम स्पेशल नाटक आहे. त्या दोघांना झीच तुम्हाला पुरस्कार, झी गौरवला जोडीने आम्हाला बेस्ट ऍक्टर, अभिनेता आणि अभिनेत्री. मला एक छोटीशी खाजगी आठवण सांगायला आवडेल. माझं लग्न जेव्हा झालं अतिशय साध्या पद्धतीने आणि माझ्या आईबाबांच्या घरी झालं.
तेव्हा फक्त माझी सख्खी भावंडांचे पार्टनर्स, नचिकेतची बहीण आणि आई बाबा होते. आणि आम्ही सगळ्यांनी खूप सुंदर वेळ एकत्र घालवला 3-4 दिवस. फक्त आम्ही सगळे होतो. आणि लग्नाच्या आदल्या दिवशी अमृतानी हे गाणं म्हणलं होतं आणि नचिकेत तिला तबल्यावर साथ देत होता. आणि मला सांगू शकत नाही किती गहीवरून आलं असेल. आणि इतकं सुंदर विदाई गीत मी कधी ऐकलं नव्हतं. त्यामुळे ती अमृताची माझ्यासाठी बेस्ट गिफ्ट होती लग्नाची. सोनाली कुलकर्णी यांना प्रश्न विचारत आहे. तुम्ही कविता चांगली करता, ती आम्हाला ऐकवावी. अहो, मला आवडतात कविता करायला, पण मला माझी कविता कुठली पाठ नाहीये. मला आरती प्रभूंची एक कविता खूप आवडते. त्याच्याच तुम्हाला 2 ओळी सांगते. तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा, घरदार टाकून मी जाईन दूर गावा. तारांवरी पडावा केव्हा चुकून हात, विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा. तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा, घरदार टाकून मी जाईन दूर गावा. हा फोन मी तुमच्या दोघींच्या हातामध्ये देणार आणि तुम्ही तो कोणाला तरी लावायचा आहे ज्याच्याशी तुम्ही जे बोलताय ते ऐकण्यात आम्हाला फार इंटरेस्ट आहे. कोणापासून सुरुवात करूया? ओके, सोनाली. हॅलो, सोनाली बोलतीये. तुम्हाला कधीच काही फोनवर हाक मारण्याचा किंवा संबोधण्याचा प्रश्न आलेला नाहीये. मी कायमच स्वतःचं नाव सांगत आले. पण तेंडुलकर, मला तुमची खूप आठवण आली आणि खुपते तिथे गुप्तेमध्ये एक फोन करायला मिळणार होता आणि ही लाख मोलाची संधी मी निश्चितच तुमच्यासाठी वापरणार होते. हे मी खूप कमी माणसं माझ्या फोन मेमरीमधली गेली आहेत. पण तेंडुलकरांचं नाव मी आजपर्यंत डिलीट करू शकलेले नाही. ओव्हर टू अमृता. हॅलो आजी, किती दिवसांनी ऐकलं तुझं
मला पण दिली, त्यातला एक माझ्या समोर पण बसला आहे आणि काही माझ्या पाठीशी आहेत. तर ते जेव्हा जेव्हा ते आणि प्रेक्षक सुद्धा जेव्हा माझ्या गाण्याचं कौतुक करतात तेव्हा तू मला भेटतेस. आणि म्हणून आजी मी तुला आज एक वचन देते की तू जितकं माझ्या आवाजावर प्रेम केलंस तितकंच प्रेम मी माझ्या आवाजावर करून मी रियाज करेन. मी अजून तयारी वाढवेन आणि तुझी खूप इच्छा होती म्हणूनही आणि मला त्यातनं छान वाटतं असं मला आता कळलंय म्हणूनही मी सतत गात राहीन आजी. रियाज करून गात राहीन. कारण तो खरंच तू मला सांगायचीस ना, सा लावला की असं डोकं शांत होतं, मन खूप शांत होतं असं तू मला सांगायचीस. तेव्हा मला कळलं नाही ग, मी लहान होते खूप, त्यामुळे मला तेव्हा ते जाणवलं नाही. पण आता मी ते नक्की करेन. तू गेल्यावरती मला ते जाणवलेलं आहे. पण गाणं ऐकत असणार आणि तू हे जो निर्धार केलेला आहे तो खूप गोड आहे आणि तो तुझी आजी बनून मीच तुला आता सांगतो की तू एकदम बरोबर केलाय. आणि जर का वर्षभराच्या आतमध्ये तू जर का अजून तो रियाज करून चांगली चांगली गाणी जर का रिलीज केली नाहीस तर बघ ते कशी बघ तुला. एनिवे कूल डाऊन. आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायरची. कोणापासून सुरुवात करूया? चल आता तुझ्यापासून सुरुवात करूया. ओके. संदेश कुलकर्णीची आवडती अभिनेत्री कोण आहे असं तुला वाटतं? अमृता सुभाष की सोनाली कुलकर्णी? सोनाली कुलकर्णी. अमान्य आहे. जास्तीत जास्त नाटकं हिनी संदेश बरोबर केलेले आणि सगळ्यात जास्त रोल अमृताला चांगले चांगले संदेश कडून. त्याचा अजून एक रूल आहे की बाजूच्यानी फारसं मध्ये बोलायचं नसतं. हा प्रश्न हिला विचार. जज साहब ये मुझे मंजूर नहीं है. आवडता दिग्दर्शक उमेश कुलकर्णी की सचिन कुंडलकर? उमेश कुलकर्णी. कोण चांगला स्वयंपाक करतं असं तुला वाटतं? अमृता सुभाष की सोनाली कुलकर्णी? अर्थातच सोनाली कुलकर्णी. नाटकातली परफेक्ट पेअर संदेश कुलकर्णी केतकी थत्ते की संदेश कुलकर्णी अमृता सुभाष? संदेश कुलकर्णी अमृता सुभाष. कोणत्या दिग्दर्शकामुळे करिअरला दिशा मिळाली? वामन केंद्रे का सत्यदेव दुबे? हा अवघड आला. वामन केंद्रे. सोनाली कुलकर्णी. कुणासोबत काम करायला जास्त मजा आली? नाना पाटेकर का ममुटी? नाना पाटेकर. आवडतं नाटक चाहूल की पहिलं वेलं? पहिलं. सध्या चालू असलेलं आवडतं नाटक काटकोन त्रिकोण की पुनश्च हनीमून? पुनश्च हनीमून. आवडता दिग्दर्शक सुमित्रा भावे की सुनील सुक्तनकर? हे हा काय प्रश्न आहे रे? हाच ते आहे एक मग. युनिट आहे. त्यांनी वेगवेगळं कधीच मला दिग्दर्शन केलेलं नाहीये. मी दोघांनाही निवडणार नाहीये कारण खूप दिवस झाले मला त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळालेली नाहीये. मी फक्त 2च सिनेमे केलेत, दोघी आणि देवराई. त्याच्यानंतर ते मला विसरले. चित्रपटातला आवडता नवरा रवी किशन का संजय दत्त? स्क्रीनवरचा नवरा अर्थातच संजय दत्त. आवडती अभिनेत्री अमृता सुभाष का ज्योती सुभाष? ज्योतिताई. आणि आता कार्यक्रम संपवायच्या आधी आम्ही सगळ्या गेस्टना जी विनंती करतो की एक परफॉर्मन्स झाला पाहिजे. पण आता मी विनंती करीन, तुम्ही दोघी जणी आहात आणि नंडा भावजया आहात तर आम्हाला एकत्र परफॉर्मन्स दोघींचा बघायचा. उघडी घालू का काय आता? हे आमचं छोटंसं पदम आमच्या गुरु माणिकताई यांच्या चरणी सादर अर्पण. गंगा तरंग रमणीय जटाकलापम गौरी निरंतर विभूषित वामभागम नारायण प्रियमनंग मदापहारं वाराणसीं पुरपतिं भज विश्वनाथम्.